गिरड टेकडी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एका वाघानं गायीसह अन्य पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। या परिसरामध्ये एक वाघीण आणि तिचे 3 बछडे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत असंही निदर्शनास आलेलं आहे। तरीही या जंगलव्याप्त परिसरामध्ये प्रदूषण, रहदारी आणि विशेषतः मांसाहारी स्वयंपाक करण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत। हा भाग वन विभागाच्या अखत्यारीत येत असतानाही जिल्हा आणि तालुका वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वन्य प्राण्यांचे सुरक्षित वास्तव्य कायम राहावं यासाठी टेकडी परिसरामध्ये मानवी हस्तक्षेप रोखणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे टेकडी परिसरामध्ये नागरिकांची आणि पाळीव प्राण्यांची ये-जा पूर्णतः बंद करून वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणाने वावरता यावं अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे। या संदर्भात नागरिकांनी अनेकदा वन विभागाकडे तक्रारी करून देखील ना कारवाई होते ना त्या ठिकाणी होणारे मांसाहारी स्वयंपाकाचे प्रकार थांबवले जातात। त्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, गिरड।